नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे 31 मार्चला. तर मग 31 मार्चपर्यंत ज्यांना म्हणजेच की स्वामींच्या कोणत्या सेवा करणं शक्य झालं नसेल तर काय होतं की वर्षभर सेवा करणे नाही झाले आपल्याला, तरी पण आपल्याला काय करायचं आहे, स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत. तर काहींनी 21 दिवसाच्या सेवा चालू केल्या असतील, तर काही जणांनी 11 दिवसाच्या. तर ज्यांना त्या पण सेवा करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही 7 दिवसाच्या पण सेवा करू शकता. तर ज्यामुळं काय होईल की आपल्या ज्या पण काय अडचणी असतील त्या दूर होतील आणि स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती राहते. तर 7 दिवसाच्या सेवा म्हणजे कशा करायच्या, ते 25 ते 31 मार्चला स्वामींचा प्रकट दिवस आहे. तर 25 मार्चपासून तुम्ही सेवा चालू करू शकता. तर त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. काय होतं की बऱ्याच मुलींचे लग्न होत नसतील, तर मग त्यावेळेस त्या मुलींनी जर स्वामी महाराजांवरती श्रद्धा असेल तरच मग तुम्ही स्वतःहून हे सेवा करू शकता, किंवा नाही की कोणीतरी सांगितले म्हणून आपल्याला तेवढ्या फक्त त्या आपली जी पण काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईपर्यंत सेवा करायची आहे आणि मग नंतर सेवा बंद करायची. तर असं करू नका. ज्यावेळेस जर तुम्ही स्वामींची सेवा करायला चालू केलात तर मग स्वामींवरती जर तुमचा विश्वास असेल तरच तुम्ही सेवा करू शकता किंवा सेवा चालू करू शकता आणि मग त्याचं फळ तुम्हाला मिळेल. तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी अशक्यही शक्य करणारे जे आहेत स्वामी महाराज, तर ते स्वामी महाराज आपल्या आयुष्यातल्या अशक्य गोष्टी शक्य करतात. त्यामुळे मनापासून स्वामींवरती विश्वास ठेवल्यानंतर मग आपणच सेवा करायची आहे. आता ज्या मुलींचे विवाह होत नसतील तर त्यांनी स्वतःने जरी ह्या सेवा केल्या तरीही चालेल, किंवा त्यांच्या आई वडील किंवा आजी आजोबा कोणीही केली आपल्या मुलांसाठी तरीही चालेल. तर सेवा करण्यासाठी अगोदर आपल्याला काय करायचं आहे की श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तर सगळ्यांना माहितीच आहे. ज्यांना माहिती नसेल, नवीन स्वामींचे सेवेकरी आहेत, तर त्यांनी मग स्वामी महाराजांचं गुगलवरती जरी सर्च केला तरी त्यावरती तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ कसा असतो त्याबद्दल तुम्हाला माहिती होईल. आणि जवळपास तुम्हाला पूजेचं वगैरे साहित्य असेल तर तिथे तुम्हाला तो ग्रंथ भेटेल. तो ग्रंथ आणायचा आहे आणि ज्यावेळेस तुम्ही या 7 दिवसाची सेवा करणार असाल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे, एक पूजा वगैरे मांडून तुम्ही सेवा करणार असाल तरी तशा पद्धतीने पण सेवा करू शकता. किंवा पूजा मांडण्यासाठी बऱ्याच ठिकाणी जागा वगैरे नसेल तर मग तुम्ही पूजा न मांडता पण तुम्ही हे सेवा करू शकता. तर काय करायचं आहे, त्या अगोदर सगळ्यात अगोदर सेवा चालू करण्या अगोदर आपल्याला जवळपास मंदिर म्हणा किंवा स्वामी महाराजांचं केंद्र असेल तर तिथे जायचं आहे. तिथे जात असताना नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे. तिथे गेल्यानंतर मग स्वामी महाराजांना किंवा दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे की मी प्रकट दिनापर्यंत तुम्ही ज्या सेवा करणार आहात तर त्या सेवा पूर्ण सफल होऊ द्या, अशी मग प्रार्थना करायची आहे. आणि नारळ आणि खडीसाखर स्वामी महाराजांना अर्पण करायचं आहे आणि मग घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर ज्या दिवशी तुम्ही सेवा चालू करणार आहात म्हणजेच की 25 मार्चला, त्या दिवशी जर तुम्ही सकाळी सेवा करणार असाल तर पहिल्या दिवशी ज्या वेळेला तुम्ही सेवा केली आहे तर सलग 7 दिवस त्याच वेळेमध्ये सेवा करायची आहे. जर तुम्ही पूजा मांडणार असाल तर पूजा मांडण्यासाठी जास्त साहित्य वगैरे लागत नाही. स्वामी महाराजांचा एक फोटो लागतो, एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे, त्यावरती वस्त्र ठेवायचं आहे, स्वामी महाराजांचा फोटो, एक घंटा ठेवायची आहे आणि स्वामी महाराजांना पाणी भरून ठेवायचं आहे. खडीसाखर म्हणा, साखर म्हणा किंवा तुम्ही एखादं फळ ठेवू शकता. आणि तुमचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ ठेवायचा आहे. एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग त्यानंतर स्वामींची जपमाळ असेल तुमच्याकडे तर तुम्ही जपमाळ पण ठेवायची आहे आणि एक कलश स्थापन करायचा आहे, किंवा नारळ आणि खडीसाखर ठेवलात तरीही चालेल. म्हणजेच की आपण एकदम साध्या पद्धतीने जरी पूजा केली, म्हणजेच की पूजा मांडली तरीही चालेल. स्वामी महाराजांना सोहळे वगैरे जास्त आवडत नाही. फक्त स्वामी महाराज एवढं बघत असतात की आपण किती मनोभावे स्वामी महाराजांची सेवा करतो. आपण कोणतेही सोहळे करण्यापेक्षा किंवा कोणते पदार्थ काय ठेवतो हे जेवढं जास्त स्वामी महाराजांना आवडत नाही, तेवढं सगळ्यात जास्त स्वामी महाराजांना हेच आवडतं की आपल्या तोंडून स्वामी महाराजांचं नामस्मरण किती मनोभावे होतं ते. तर मग त्यानंतर काय करायचं आहे, पूजा मांडून झाल्यानंतर किंवा तुमची सकाळी तुम्ही देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे त्यामध्ये 21 अध्याय असतात, 1 ते 21. तर तुम्हाला 25 मार्चला 3 अध्याय वाचन करायचे आहेत आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी तिथून पुढचे 3, म्हणजे असं सलग तुम्हाला 7 दिवस वाचन केल्यानंतर ते 21 अध्याय पूर्ण होतात. म्हणजेच की दररोज 3-3 अध्याय वाचन केल्यानंतर. आता ही जरी सेवा तुम्ही करत असाल किंवा हे जरी एक पारायणच आहे, हे जर करत असाल तुम्ही, तर फक्त तुम्ही 12 ते 12:30 या वेळेमध्ये कोणतीही सेवा करू नका. त्या व्यतिरिक्त तुम्ही 4 वाजता सेवा करू शकता किंवा सकाळी लवकर करू शकता. शक्यतो तुम्ही सकाळी लवकरच वाचन वगैरे करायचं आहे. ही झाली स्वामी महाराजांची पहिली सेवा. तर आता दुसरी सेवा म्हणजे की तारक मंत्र. तर तारक मंत्र हा 11 वेळा म्हणायचा आहे
तारक मंत्र बऱ्याच जणांना माहिती नाही. ज्यावेळेस आपण तारक मंत्र म्हणणार आहोत, ज्यावेळेस वाचन झालं त्याच वेळेस ह्या सगळ्या सेवा करून घ्यायच्या आहेत. 11 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे. तर तुम्ही गुगलवर म्हणा किंवा यूट्यूबवर सर्च केला तर त्याचा फोटो वगैरे घ्यायचा आहे आणि मग तुम्ही मोबाईलवर बघून 7 दिवस मग तारक मंत्र म्हणायचं आहे. हळूहळू तुम्हाला तारक मंत्र दररोज म्हटल्यानंतर पाठ होऊन जाईल. तारक मंत्र म्हणत असताना 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि मग ते तारक मंत्र पूर्ण होईपर्यंत ग्लासावर उजवा हात ठेवायचा आहे. आणि मग तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर त्या अगरबत्तीची जी विभूती पडलेली असते ती थोडीशी विभूती काय करायची आहे, थोडीशी त्या ग्लासात टाकायची आहे आणि घरातील सगळ्यांना ते पाणी प्यायला द्यायचं आहे. आणि मग थोडंसं पाणी मग घरात शिंपडायचं आहे, ज्यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता दूर होते. घरातील एखाद्या व्यक्तीचा आजारपण असेल तर आजारपण बरं होतं. ह्या सेवा करताना मग आपल्याला संकल्प करायचा आहे. आता जर तुम्ही एखाद्या इच्छासाठी स्वामींना म्हणजे पारायण करत असाल, लग्न होत नाही तर किंवा तुमची एखादी अडचण आहे, जे पण काय असेल, तर मग त्याबद्दल स्वामी महाराजांना अगोदरच प्रार्थना करायची आहे की मी 7 दिवस तुमची ही सेवा करणार आहे, दररोज ह्या सेवा करणार आहे, अशा पद्धतीनं सांगायचं आहे. म्हणजे संकल्प करायचं. म्हणजे काय करायचं, ज्यावेळेस वाचन करणार आहे त्याच्या अगोदरच मग तुम्ही उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे आणि हळदी कुंकू टाकायचं आहे पाण्यामध्ये, म्हणजे हातात पाणी घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये थोड्याशा अखंड अक्षदा टाकायची आहे, फूल घ्यायचं आहे आणि मग ती इच्छा जी आहे तुमची अशा पद्धतीनं सांगायचं आहे. आणि मग ते पाणी एका तामणात सोडायचं आहे आणि मग तामणातलं पाणी तुम्ही तुळशी मातेला न टाकता इतर कोणत्याही झाडांना मग ते पाणी टाकायचं आहे. दररोज संकल्प करायची आवश्यकता नाही, तुम्ही पहिल्या दिवशीच सांगितलात तरीही चालेल. आणि पण सेवा आपल्याला ह्या दररोज करायच्या आहेत. तर ही झाली दुसरी सेवा आहे. आणि त्यानंतरची सेवा म्हणजे, आणि ही सगळ्यात स्वामींना आवडणारी सेवा, श्री स्वामी समर्थ नामाचा मंत्र, म्हणजेच की स्वामींचं नामस्मरण, स्वामींचा जप. आता तुमच्याकडे जपमाळा असेल तर तुम्ही दररोज 11 माळी जप करू शकता. आता हे तिन्ही सेवा तुम्हाला जर सकाळीच करणं, एका वेळेत करणं शक्य होत नसेल तर तुम्ही संध्याकाळी पण एखादी सेवा करू शकता. आणि त्यानंतर नामस्मरण करत असताना असं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं करायचं आहे. आपल्या हातामध्ये जपमाळा आहे आणि तो मनी म्हणजे आपण जप करतो आणि मग नामस्मरण आपलं कमी होत आहे असं नाही. जपमाळा एकदम आपण जोरात फिरवत आहे आणि मग नामस्मरण कमी होत आहे, तर असं न करता सावकाश करायचं आहे, श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने. म्हणजे ही ज्यावेळेस आपण सेवा करतो तर करत असताना, म्हणजे ह्या सेवा म्हणा पारायण करत असताना मांसाहार चुकूनही करू नका. ज्यावेळेस घरातील व्यक्ती वगैरे करत असतील तर मग तुम्ही त्या व्यक्तींना अडवू शकत नाही. तर मग तुम्ही स्वतः सेवा करणार आहात किंवा पारायण करणार आहात तर तुम्ही स्वतः मग मांसाहार चुकूनही करू नका. म्हणजेच की जोपर्यंत तुमचं पारायण पूर्ण होत नाही तोपर्यंत घरातील व्यक्ती खात असतील तर मग त्या व्यक्तींना तुम्ही अडवू शकत नाही, पण तुम्ही स्वतः तरी ह्या गोष्टी करू नका. म्हणजेच काय होतं की आपण काही सेवा वगैरे करतो त्याचं फळ मग आपल्याला मिळणार नाही. म्हणून तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या सेवा आहेत, तर ह्या 7 दिवसाच्या सेवा आहेत. म्हणजेच की एक प्रकारे पारायण आहे स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत. जर आता बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे की मध्येच मासिक धर्म आला तर काय करायचं, मग तेवढे 4 दिवस वगळायचे आहेत. तुम्ही स्वामींचा प्रकट दिवस झाला तरीही तुम्ही मग नंतर पण ही सेवा अशा पद्धतीने करू शकता. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.